शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधून हकालपट्टी करण्यात आलेले सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशासाठी भाजप पायघड्या घालत असल्याचं समोर आलंय। कारण बडगुजर आणि गणेश गीते यांच्यासह 10 ते 12 जणांचा उद्या भाजपमध्ये प्रवेश होणार आहे आणि या पक्षप्रवेशाला स्थानिक आमदार शहराध्यक्षांनी विरोध केला होता। मात्र या विरोधाला जुगारून उद्या हा पक्षप्रवेश होणार असल्याचं निश्चित झालंय। पाहूया। सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा। स्वकीयांचा विरोध झुगारून बडगुजरांच्या हाती कमळ। बडगुजरांच्या पक्षप्रवेशानं नाशिकमध्ये भाजपची ताकद वाढणार। नाशिकच्या भाजप नेत्यांच्या विरोधाला न जुमानता उद्धव ठाकरेंचे शिलेदार सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश निश्चित झालाय। गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांच्या विरोधामुळे रखडलेल्या प्रवेशाचा मार्ग अखेर सुकर झाला। मंगळवारी सुधाकर बडगुजर हाती कमळ घेणार आहेत। गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाणांच्या तंबीनंतर काही स्थानिक नेत्यांनी बडगुजरांच्या प्रवेशाला संमती दर्शवली आहे। विरोध होणं साहजिक आहे। विरोध होणं काही हे चुकीचं नाहीये, कारण एकमेकांविरुद्ध लढलेले, एकमेकांविरुद्ध आरोप प्रत्यारोप केलेले यापूर्वीचे उदाहरण आहे। राणे साहेब आहे, पिता पुत्र आहे, ते विरोधात होते त्यावेळेस विरोध होता, पण आज ते भाजपच्या रचनेत येऊन ते काम करताय। तर तो विरोध असेल, परंतु पक्षाचा जो निर्णय झालेला राहील केंद्रीय आणि राज्यस्तरीय त्या निर्णयाप्रमाणे प्रवेश होणार। नाशिकमधील सर्व स्थानिक नेत्यांची नाराजी दूर करण्यात महाजन आणि चव्हाणांना अद्यापही यश आलं नाहीये। काही स्थानिक नेत्यांचा विरोध अद्यापही कायम दिसतोय। आमदार सीमा हिरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विरोध मावळला नसल्याचं स्पष्ट केलंय। काही दिवसांपूर्वीच नाराज आमदार सीमा हिरे यांनी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसोबत चंद्रशेखर बावनकुळेंचीही भेट घेतली होती। बडगुजरांना प्रवेश देऊ नये अशी मागणी यावेळी त्यांनी केलेली होती। आगामी महापालिका निवडणुकीत नाशिक पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भाजपला बडगुजरांसारखा नेता हवाय। बडगुजरांसह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे गणेश गीतेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। सुधाकर बडगुजरांचे दाऊदचा हस्तक सलीम कुत्तासोबत संबंध असल्याचा आरोप करण्यात आला। आता त्याच बडगुजरांना पक्षात घेण्यासाठी भाजपनं फिल्डिंग लावली होती। बडगुजरांच्या पक्षप्रवेशानं नाशिकमध्ये भाजपची ताकद वाढेल, मात्र सोबत पक्षातील अंतर्गत नाराजी पूर्णपणे शमवण्याचं मोठं आव्हान भाजप समोर असणार आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।